दिलाय, उद्या दुसऱ्याचा जाईल, परवा तिसऱ्याचा जाईल. असे किती बळी द्यायचे आम्ही मराठ्यांनी आमच्याच हक्कासाठी. 45% मार्क मिळालेला मुलगा उच्च पदावर नोकरी करताना दिसतो आणि 95% मार्क मिळालेला माझा मराठी भाऊ साधी नोकरी किंवा शेती करताना दिसतो. एवढी तफावत का? मी म्हणते एवढी तफावत का? आज आमचे अनेक शेतकरी बांधव आत्महत्या करताना आम्हाला दिसतात. महागाई, बेरोजगारी, कर्जबाजारीपणा अशा कितीतरी समस्यांना माझ्या शेतकरी बांधवांना सामना करावा लागतो. त्यांना लढा द्यावा लागतो आणि लढता लढता ते थकतात आणि मग त्यांच्या पुढं एकच प्रश्न पडतो, जगायचं की मरायचं. आणि आम्ही त्यातला दुसरा पर्याय निवडतो. देशी दारूच्या बळीला सरकार 5 ते 10 लाख मदत करतं, पण शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान भरपाई देताना राज्यकर्त्यांचे हात का कापतात? आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरातील मुला मुलींना शासकीय नोकऱ्यांमध्ये का सामावून घेतलं जात नाही? आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरामधील मुला मुलींना शासकीय नोकऱ्यांमध्ये सामावून घेतलंच पाहिजे. सीमेवर लढायला मराठा, जनतेच्या पोटाची खळगी भरायला मराठा, ओझी उचलायला माताडी हमाल मराठा. मग गुणवत्ता असूनही मागे का मराठा? व्यक्तीच्या गुणवत्तेला प्राधान्य का नाही? व्यक्तीच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यायला हवं. मग आम्ही कितीही हुशार असो तरीही आमच्या गुणवत्तेला प्राधान्यच दिलं जात नाही. आज आमचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा पुतळा अरबी समुद्रात उभा राहावा म्हणून आम्हाला रस्त्यावर यावं लागले. ज्यांनी आम्हाला आमची ओळख दिली, आमचं अस्तित्व दिलं, ज्या शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रात आरमार उभा केलं, त्याच अरबी समुद्रात आज शिवाजी महाराजांचा पुतळा का उभा राहू नये? अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर उभा राहिलाच हवा. आजपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार फक्त 15% गुन्हे सिद्ध झालेत. बाकीचे 85% गुन्हे बेकायदेशीर आहेत. एखाद्या गुन्ह्याचा मूळ हा पुरावा असतो, पण त्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करून एखाद्यावर विनाकारण गुन्हा नोंद करायचा हा कुठला न्याय? जो गुन्हा आम्हा मराठी बांधवांनी केलेलाच नाही, आम्ही मराठा बांधवांनी केलेलाच नाही, त्या गुन्ह्याची शिक्षा आम्ही का भोगायची? हा अन्याय आम्ही का सहन करायचा? ज्या शिवरायांच्या राज्यात स्त्रियांकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे हातपाय तोडले जायचे, आज त्याच महाराष्ट्रात कोपर्डी सारखी प्रकरणं घडतायत. मुलगी हे चैनीचं साधन आहे अशी समज आपल्याच समाजातल्या काही विकृतींची आहे. पण लक्षात ठेवा, मुलगी हे काही चैनीचं साधन नाही. मुलगी, स्त्री ही तर आमची अस्मिता आहे, पण आज त्यांच्यावरच अन्याय होतोय. याला जबाबदार कोण? कोपर्डी अत्याचार प्रकरणात बळी ठरलेली तुमची माझी बहीण, काय दोष होता हो तिचा की एवढ्या कोवळ्या वयात तिला एवढी मोठी शिक्षा मिळाली? मला तर वाटतं तिला शेवटी नक्कीच वाटलं असणार, चितेवरती जळताना माझं हे अखेरचं मागणं, चितेवरती जळताना माझं हे अखेरचं मागणं, पुढचा जन्म नको मला, चुकून सुद्धा मुलगी म्हणून जगणं, पुढचा जन्म नको मला, चुकून सुद्धा मुलगी म्हणून जगणं. आज ह्या परिस्थितीला महाराष्ट्रातल्या कितीतरी मुली बळी गेलेत, पण आता बास. आम्हाला शिवाजी महाराज पुन्हा महाराष्ट्रात